कांदा रोजच्या जेवणातला एक साधा पण महत्वाचा घटक. जेवणात कांदा नसला तर चव येत नाही, पण ज्या कांद्याशिवाय आपलं ताट पूर्ण होत नाही तोच कांदा आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा डोकेदुखी बनलाय. नमस्कार, मी जितेंद्र जाधव आणि तुम्ही पाहत आहात बातमीचे बोला. ही गोष्ट आहे त्या शेतकऱ्याची जो वर्षभर राबतो, घाम गाळतो आणि आपल्या शेतात कांदा पिकवतो. कांदा पिकवल्यानंतर आशा ठेवतो की यावेळी तरी कांद्याला चांगला भाव मिळेल, पण वास्तव काय आहे? 1 एकर कांदा लावायचं म्हटलं तर बियाणं, खतं, औषधं, पाणी आणि मजुरी सगळं मिळून 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. डिझेल महागलंय, पेट्रोलचे दर वाढलेत, खतांच्या किमती गगनाला भिडल्यात, मजुरांची मजुरी दुपटीने वाढली आहे. म्हणजे शेतकरी आधीच या शेतीसाठी कर्जात जातोय आणि मग सुरू होतोय निसर्गाची लढाई. कधी पाऊस वेळेवर येत नाही, आला तर अतिवृष्टी होते, लागवडीच्या वेळी दुष्काळ आणि काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस. या सर्व गोष्टींमुळे कांदा खराब होतोय, कांद्याचा दर्जा घसरतोय आणि बाजारात त्याला कोणी विचारतही नाही. पण जर कांदा व्यवस्थित पिकला तरी शेतकऱ्याच्या नशिबात आनंद नसतोच, कारण जेव्हा तो कांदा बाजारात जातो तेव्हा त्याला मिळतो फक्त 2 ते 5 रुपये किलोचा भाव. इतका कमी की कांदा वाहतुकीसाठी वापरलेल्या ट्रक अथवा ट्रॅक्टरचं भाडंही बाजारात जे खर्च होतो तो खर्चही निघत नाही. म्हणजे शेतकरी स्वतःच्या खिशातून पैसे घालून कांदा पिकवतो आणि शेवटी तोट्यात विकतो. आता तुम्हाला वाटेल शहरामध्ये कांदा महाग असतो, आम्ही 40 ते 50 रुपये किलो कांदा घेतो, पण शेतकऱ्याला मिळतात फक्त 8 ते 10 रुपये. मग उरलेले पैसे जातात कुठे? हे पैसे दलाल, व्यापारी आणि मध्यस्थ असतात त्यांच्या खिशात जातात. म्हणजे पिकवणारा गरीब आणि विकणारा श्रीमंत, ही साखळी इतकी मजबूत आहे की शेतकरी त्याला अडवू शकत नाही किंवा अडकून पडतो शेतकरी पूर्णपणे त्यात. कांदा हा नाशवंत माल आहे, तो वर्षभर साठवून ठेवता येत नाही. महाराष्ट्रात अजूनही पुरेसा कांदा चाळी नाहीत. पाऊस आला की कांदा सडतो, ऊन लागलं की वजन घटतं. मग शेतकऱ्याला पर्याय काय? मिळेल त्या भावात विकून टाकायचं. आणि जेव्हा कधी कांद्याचे भाव वाढतात तेव्हा शेतकऱ्याला वाटतं आता तरी मिळेल, चांगला दर मिळेल, चांगला भाव मिळेल. मात्र तेवढ्या शेतकऱ्यांना सरकारकडून एक मोठा निर्णय येतो. तो निर्णय असतो निर्यात बंदीचा निर्णय. तो केंद्र आणि राज्य शासन घेतं. ग्राहकांना स्वस्त कांदा मिळावा म्हणून सरकार पूर्णपणे हा निर्णय शेतकऱ्यांच्या अंगावर लादतं. पण याचा थेट फटका हा कांदा उत्पादकच शेतकऱ्यांना बसतो. बाजारात माल वाढतो आणि कांद्याचे भाव घसरतात. कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा तोट्यात जातो. कांदा महाग झाला की शहरात गोंधळ होतो, पण तोच कांदा स्वस्त झाला की शेतकऱ्याची वेदना कुणालाही दिसत नाही. आज कांदा उत्पादक शेतकरी एक अशा चक्रव्यूहात अडकलाय की जिथून बाहेर पडणं दिवसेंदिवस कठीण होत आहे. एकीकडे वाढता खर्च आणि दुसरीकडे अनिश्चित बाजार आणि तिसरीकडे निसर्गाचा खेळ. या सगळ्यात कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडकून पडलाय. जर हीच परिस्थिती अशीच राहिली तर तो दिवस दूर नाही जेव्हा शेतकरी कांदा पिकवण्याचं बंद करेल आणि त्याच दिवशी आपल्या ताटात साधा वाटणारा हा कांदा सोन्याच्या भावात मिळेल. म्हणून आता गरज आहे राज्य आणि केंद्र शासनाच्या शाश्वत धोरणाची, कृषी मंत्रालयाच्या योग्य निर्णयाची आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योग्य अशा बाजार व्यवस्थेची, मजबूत साठवणुकीची. नाहीतर हा कांदा ताटात नाही तर शेतकऱ्याच्या आयुष्यातही कायमचं वांदा करत राहील. यापुढील आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बातमीचे बोला या डिजिटल YouTube चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.